मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी 29 तारखेपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे। प्रश्न निकाली निघाला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला निघणार असल्याचा इशाराही जरांगेंनी दिलाय। तर फडणवीस आणि शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली आहे असा आरोपही त्यांनी केलाय। 10-20 दिवस अंतरवालीत आमरण उपोषण करायचंय। 10-20 दिवसाचं आमरण उपोषण करून बी सरकारनं जर प्रश्न नाही सोडला तर तसंच मुंबईला निघायचं म्हणून ते दिलेलं निवेदन आहे। परंतु ती 29 तारीख बहुतेक त्याच्यावरती टाकण्यात आली असं काहीतरी मी ऐकलंय कालच आता। तसं सांगण्यात आलेलं नव्हतं। बांधवांना सांगितलं होतं की 29 ऑगस्टला अंतरवालीतच उपोषण होणार आहे। एकनाथ शिंदे साहेबाला एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं तर कंट्रोल असला पाहिजे आपल्या मंत्र्यांवरती। आमदार शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतोय आणि शिंदे साहेब संपायला लागलेत, मराठी त्यांच्या पक्षापासून तुटायला लागलेत, तरीही तो प्रमाणपत्र देत नाही। इतका आडमुठ आहे त्याचं आडमुठं धोरण शिंदे साहेबाच्या नरड्याला लागणार आहे आणि ती आम्ही लावणार आहे। तो आडमुठा वागतो ना, तो शिंदेला मोजित नाही ना, तो कोणालाच मोजित नाही ना, त्याचा अर्थ असा आहे। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचा पुनरुच्चार संजय राऊत वारंवार करतायत। त्यावर खुद्द अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले, ते बघूया। देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या। त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा। महाराष्ट्र इज द मोस्ट यील्डिंग स्टेट फॉर द कंट्री और इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है। आम्ही कुठे म्हणतो ते महाराष्ट्राचे सेवक नाहीत, ते महाराष्ट्राचे महान सेवक आहेत। या महान सेवकांना असं सांगितलं होतं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं या महान सेवकाचं वक्तव्य मला या क्षणी आठवत आहे। त्याच्यामुळे मी आमच्या वहिनी साहेबांच्या भावना समजून घेऊ शकतो। बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट हे काय सांगायचे, आधी देश मग राज्य ही आमची भूमिका। देशानं जर मला साथ घातली ते म्हणजे देशासाठी प्राण, ही तर काय प्राण अजिबात द्यायचे नाहीत। इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे, पुढे काय खूप मोठा बंगला मिळेल। त्याच्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे। काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत का समाजवादी पार्टीमध्ये विलीन करणार याची चिंता संजय राऊतांनी करावी। त्यामुळं देवाभाऊंची काळजी जनाब संजय राऊत यांनी करू नये। देवाभाऊ हे महाराष्ट्रामध्ये राहणार आणि 2029 ची निवडणूक देखील देवाभाऊंच्या नेतृत्वात आम्ही लढणार आणि जिंकणार। महाराष्ट्राची चिंता करण्यासाठी आणि महाराष्ट्राचं हित बघण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस अतिशय सक्षम पर्याय आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना ती जबाबदारी दिली आहे। बातमी आहे मुंबई महापालिकेतल्या